8 वाजताच्या लाईव्ह मध्ये 8 वाजल्यापासून जॉईन करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कुठेही जॉईन होऊ शकलो नाही. 8:30 वाजता थोड्या वेळासाठी कनेक्टिव्हिटी आली, जॉईन झालो. कराडच्या भागात असताना प्रचंड पाऊस, वायफाय कुठेही नव्हतं किंवा रेंजचा प्रॉब्लेम असताना, आणि या चर्चेत मी सुरुवात करण्यापूर्वीच किंवा मला कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच मला ती कनेक्टिव्हिटी गेल्यामुळे मी कनेक्ट होऊ शकले नाही. पण त्याच्या माध्यमातून झालेली चर्चा किंवा त्याच्यावरती झालेली टीका, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की ज्या पद्धतीने बोललं गेलं तो भाषेचा स्तर हा फार खालवलेला होता. मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचंय, वैष्णवीला न्याय देणं ही आपली भूमिका महत्वाची होती. आणि पहिल्या दिवसापासून मी स्वतः जर सुमोटो केला असेल, या केसमध्ये मी आयोच्या संपर्कात असेल, मी स्वतः याच्या कारवाईचा पाठपुरावा करत असेल, तर प्रत्येक ठिकाणी तुमच्याशी येऊन संपर्क साधण्याचं जितकं माझं उत्तरदायित्व आहे, तितकंच की भाषेचा स्तर सुद्धा आपला चांगला असला पाहिजे, हे मला आवर्जून या माध्यमातून सांगायचं आहे. वैयक्तिकरित्या कोणीही टीका करत असेल तर त्यांना मला या माध्यमातून आवर्जून सांगायचंय, वैयक्तिक टीकेची उत्तरं ही मला सुद्धा ते संस्कार आमच्यावरती नाहीयेत. एकच मिनिट. कामाच्या माध्यमातून हे सगळं करत असताना आवर्जून मला सांगायचंय की आयोगाची प्रतिभा फार मोठी आहे, त्याची गरिमा फार मोठी आहे. आयोगाच्या पद्धतीने काम करते, आणि म्हणून मला आज हा कागद दाखवावा लागला की 35,000 केसेसचा निपटारा हा फक्त एका केंद्रातून होतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रातून केला तर लाखाच्या वरती केसेस आम्ही ह्यांचा निपटारा केलेला आहे. त्याच्यामुळे आयोगाची भूमिका ही मी तुमच्या समोर मांडली. तुमचे काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. तुमच्यावरती आरोप केलेला आहे, थेट तुमच्यावरती आरोप केला अकार्यक्षम आहे, तुम्ही ज्या पक्षामध्ये त्या पक्षाकडून राजकीय दबाव होता म्हणून सगळी प्रोसेस लेट झाली, असा थेट आरोप विरोधक करतात. विरोधकांचं काम विरोध करणं असतं, आणि विरोधकांनी आमच्यावर टीका केली तरच त्यांना प्रसिद्धी मिळू शकते, तरच त्यांची बातमी होऊ शकते, आणि म्हणून विरोधक टीका करतात. विरोधकांच्या टीकेला एकच उत्तर आहे, मला असं वाटतं की जो सुमोटो मी दाखल केला होता तो विरोधकांना सुद्धा माहित नव्हता. विरोधक काल परवा बोलायला आलेत. पहिल्या दिवशीचा जो सुमोटो होता आणि त्या माध्यमातून कारवाई करा असं पोलीस स्टेशनला पत्र आणि स्वतः माझा पाठपुरावा आहे. जर कोणताही राजकीय दबाव असता तर सुरुवातीला सुमोटो केला नसता. सुमोटोच्या केसमध्ये मी स्वतः अर्जदार आहे या केसमध्ये. त्याच्यामुळे, आणि ज्या वेळेस माझ्याकडे तक्रारी आल्या 6-11च्या दरम्यान दोन्ही तक्रारी आल्या, ह्या दोन्ही महिलांच्या तक्रारी होत्या. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी दोन्ही महिला ह्या तक्रारदार असल्यामुळे, महिलांच्या संदर्भातला विषय असल्यामुळे आमच्याकडे भरोसा सेलच्या माध्यमातून कुटुंबाचा विषय असेल, कौटुंबिक विषय असेल, शेवटी कुटुंब हे समाजाचा पाया आहे, आणि हा पाया टिकला तर कुटुंब व्यवस्थित चालेल म्हणून समुपदेशनाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सुद्धा 6 तारखेला आलेल्या केसेस 7 तारखेला आपण FIR करतोय, 6 तारखेला आलेल्या केसेससाठी 7 तारखेला मेल पाठवून कारवाई करण्याच्या सूचना देतोय. 24 तासातली तत्परता ही राज्य महिला आयोगाची, आणि म्हणून विरोधकांनी केलेले आरोप हे मी खोडून काढते. त्याला फारसं महत्व नाही. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आहेत. तिचे फोटो देखील होते की तिला रक्तबंबाळ असतो, कपडे फाटोस्तर मारलं. तुम्ही म्हणता मेलद्वारे तिच्या भावाची तक्रार आली, तर त्यावेळेसच कडक कारवाई पोलिसांनी केली असती तर आज वैष्णवी आपल्यात असते असं वाटत नाही? म्हणूनच तीच FIR मी तुम्हाला दाखवली की ही FIR तुमचा कंप्लायन्स जो आहे तो 7 तारखेच्या मेल नंतर परत कधी कधी शक्य जरा सांगा. या केसमध्ये मयुरीच्या 7 तारखेला महिला आयोगाने पहिला कंप्लायन्स केला पोलिसांबरोबर, त्याच्यानंतरचा फॉलोअपचा कंप्लायन्स कधी? एक मिनिट. महिला आयोगाचं काम महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ज्या असतात त्या संबंधित